काय झालं छकुल? छकुल काय झालं? माहीत पर्यंत सोडली. बर बर तिथपर्यंत सोडायची होतीस ना. हा हा मग ये लवकर ये मग. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे गुरुवारचा, आणि संध्याकाळची वेळ आहे. तर वातावरण एवढं सुंदर झालं होतं की म्हणजे बाल्कनीतच बसावं असं वाटत होतं सारखं. तर आज ना दिवसभर म्हणजे आम्ही फक्त आणि फक्त आराम केला. म्हणजे पिक्चर लावला होता आणि मी, माझी मैत्रीण आणि अन्नूताई, आम्ही तिघीजणी ना दिवसभर पिक्चर वगैरे बघत बसलो. आणि हे बघा, ते उशा वगैरे ठेवलेले आहेत. म्हणजे दिवसभर नुसता आराम केला. आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर आता उठले आणि माझी मैत्रीण आत्ताच गेली त्यांच्या घरी. तर अन्नूताई त्यांना सोडून आली तिकडे त्यांच्या विंगपर्यंत. आणि त्यानंतर ना चहा वगैरे आम्ही पिला होता. तर त्यातला थोडासा चहा राहिला होता, म्हणजे 1 कप चहा एक्स्ट्रा राहिला होता. तर तो चहा मी गरम केला आणि त्यानंतर आली इथं बाल्कनीमध्ये. तर बाल्कनीमध्ये बसून चहा प्यायचा वेगळंच आनंद असतो. त्यामुळं ना, आणि आजचं वातावरण तर एवढं सुंदर होतं की बस, म्हणजे अशा वातावरणामध्ये ते भजी, चहा असं खायला भेटलं ना मस्त वाटतं. पण आता एवढा वेळ पण नव्हता माझ्याकडे, कारण मला जायचं आहे आज रेशन भरायला. तर सकाळीच साहेबांनी सांगितलं होतं की संध्याकाळी मी जेव्हा येईन तेव्हा तू स्टेशनला ये आणि आपण डायरेक्टली जाऊन रेशन वगैरे भरून येऊ. पण आजचं हे वातावरण ना बघून मला वाटते की आता नक्कीच पाऊस येणार आहे. आणि पाऊस जर जास्ती असला तर मग आम्हाला जाता येईल की नाही काय सांगता येत नाही. पण असं वाटतं की हे वातावरण असंच राहावं, पाऊस वगैरे येऊ नये, पण वातावरण असं शांत राहावं, थंड राहावं. तर खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर आता इथे मी पटकन स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. जेवढं होईल तेवढं कामं मी ना करून जाईन, कारण की नंतर ना मग आल्याच्या नंतर थकवा येतो बाहेरून. कधीही आलं की म्हणा घरी आल्या आल्या मग काम करावंसं वाटत नाही. त्यामुळं ना मग आता जेवढं होतं आहे तेवढी कामं मी पटापट आवरून घेते. म्हणजे आता ना कुकरला डाळ भात लावणार आहे संध्याकाळसाठी. डाळ भात आणि चणे पण भिजवले होते सकाळीच. पण आजकाल ना आमच्या इथे सिलेंडरचा प्रॉब्लेम चालू आहे. म्हणजे आता एकच सिलेंडर माझा आहे आणि एक सिलेंडर मी माझ्या मैत्रिणीला दिलं होतं. तर आता जर हा सिलेंडर जर संपला तर मग काही खरं नाही. त्यामुळं ना मग एकदम जपून जपून गॅस आता वापरणं चालू आहे. तर आता इथे कुकरमध्ये ना डाळ भात लावलेला आहे. पण आता चणे शिजवायला पण ना नाही ना म्हणतात 3 शिट्ट्या तर कराव्या लागतात कुकरमध्ये. त्यामुळं डबल डबल इकडं वेगळं डाळ भात शिजवायचं, वेगळं चणे शिजवायचं. त्यापेक्षा ना मी जो चण्याचा डबा होता तो डबा डाळीमध्ये ठेवून दिला. आणि आता हे सगळं एकदम शिजवून घेईन. म्हणजे डाळ भात आणि चणे तर 3 शिट्ट्यामध्ये हे सगळेच होतील. नाहीतर हे वेगळं वेगळं शिजवायचं म्हटलं तर मग 6 शिट्ट्या लागल्या असत्या आणि त्यासाठी गॅस भरपूर जळाला असता. त्यामुळं ना आयडिया करून करून आजकाल माझं चालू आहे गॅस वाचवणं. तर हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे अशा पद्धतीने ना मी माझ्या मावशीकडून बघितले होते. माझी मावशी पण ना एकदा असं केली होती की म्हणजे कुकर लावला होता आणि त्यामध्येच तिने ना हे ठेवलं होतं, चणे शिजायला ठेवले होते असे. तर ते बघूनच मला आयडिया आली होती आणि आता इथे मी तसंच केलेलं आहे. तर पटकन आता कुकर लावलेला आहे, पटकन आता चपात्याचं पीठ मळून घेते. आणि आता खरं तर ना चपात्या बनवायच्या नव्हत्या मला, तर भाकरी बनवायच्या होत्या. पण ना भाकरीचं पीठ संपलेलं आहे, कारण की अजून रॅशन भरलेलं नाही. त्यामुळं ना आता ज्वारीचं पीठ नव्हतं, म्हणून आता नाईलाजाने चपात्या बनवते मी. कारण की नुसतं डाळ भात बनवून देणं हे पण थोडंसं हे वाटतं ना. त्यामुळं मग म्हणलं की चपात्याच बनवाव्या. आणि संध्याकाळच्या टायमाला म्हणजे सकाळसारख्या जास्ती चपात्या लागत नाहीत, तर थोड्याशा चपात्या लागतात. म्हणजे थोडंसं वैभवदादा एखादी खाईल, अन्नूताई एखादी खाईल आणि साहेब 1-2 खातील बस.
आणि मी एखादी खाईन. म्हणजे असं मोजक्या 4 ते 5 चपात्या संध्याकाळी बनवते. आणि भात एकदम थोडासा बनवलेला आहे मी. तर आता इथे मी अन्नूताईला सांगितलं की कांद्याची पात आहे फ्रीजमध्ये, तर ते निवडून घे, कारण की अजून 1 तास आहे. त्यामुळं पटकन मी आता भाजी आणि चपाती बनवून जाईन. अन्नूताई डाळीला फोडणी देईल. हे पूर्ण बघ तिकडे आभाळ भरल्यासारखं, पाऊस येत छपून. अरे नको, हवा जास्ती जोरात आली तर सगळी माती उडते बघ. आणि इथे ना हवा अचानकच एकदम जोरात हवा यायची आणि पूर्ण माती वगैरे सगळं पूर्ण धुराळा उडत होता. आणि झाडं पण ना एकदम असं वाकत होती हवेने, एवढं हवा येत होती. तर त्यामुळं मी अन्नूताईला सांगितले की हॉलची वगैरे खिडकी बंद करून घे, कारण की घराच्या आतमध्ये हवा जर एवढी सुटली आली तर मग सामान वगैरे पडेल. त्यामुळं इथे ना आता गॅस चालू होता तरीसुद्धा मी बाल्कनीचं जे काच आहे ते थोडंसंच ओपन ठेवला होता. आणि अन्नूताई हे बघा इथे चालू आहे तिचं भाजी निवडणं. आणि आता तोपर्यंत मी पटकन चपात्या करून घेते. आणि कुकर जो आहे ना तो मी ह्या साईडला ठेवून दिला, कारण की ना चपात्या बनवायचं म्हणलं तर मग ह्या शेगडीवरतीच जरा सोपं पडतं, कारण जवळल्या जवळ चपात्या लाटता येतात आणि पटकन शेकून पण घेता येतात. त्यामुळं ना एका साईडला इकडे मी कुकरच्या ह्याच्यामध्ये डाळ ठेवलं. आणि कुकरच्या बाजूला बघा इथे तुम्हाला दिसते ते शेजवान चटणीचं जी भरणी राहिली होती, तर त्याला मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे, ज्यामध्ये चाकू, कैची वगैरे झालं तर ते बटाटे वगैरे छिलायचं असतं ना, ते हे सगळं म्हणजे त्याच्यामध्ये बसलं आहे. आणि चाकू ठेवायला जागाच नव्हती, त्यामुळं ना मी ही भरणी ह्याच्यासाठी यूजमध्ये आणली. तर आता त्या भरणीला ना ते स्टिकर वगैरे काढून त्याला ना काहीतरी डिझाईन वगैरे बनवून ठेवेन, म्हणजे ते चांगलं वाटेल. आणि आता सध्या तर हे असंच ठेवलेलं आहे. तर पटापट मी चपात्या वगैरे करून घेते. हे बघ पाऊस, बाप छकोल, हे बघ इकडे इकडे पाऊस बघ ना चालू झालाय चांगला. तर फ्रेंड्स, बऱ्याच दिवस कडाक्याचं ऊन बघून बघून कंटाळा आला होता आणि आता थोडंसं पावसाचं आगमन झालेलं आहे, म्हणजे हलका हलका पाऊस पडलेला आहे. तर याच्यामध्ये ना मातीचा सुगंध आणि थंड वातावरण एकदम ना असं पॉझिटिव्ह झालं होतं आणि खूप छान वाटत होतं तिथे. म्हणजे कोणताही ऋतू म्हणा, कोणत्याही ऋतू जर कंटिन्यू चालू असला ना तर मग आपल्याला कंटाळा येतो, पण त्यामध्ये जर ऋतू अचानक चेंज झाला तर मग भारी वाटतं. म्हणजे कंटिन्यू पाऊस जरी पडत राहिला तरी आपल्याला कंटाळा येतो, आणि अचानक ऊन जर दिसलं तर मग चांगलं वाटतं. तसंच म्हणजे आता कंटिन्यू ऊन बघून बघून कंटाळा आला होता आणि अचानक पावसाचं इथे आगमन झालेलं आहे, म्हणून एकदम छान वाटत होतं इथे. पण प्रश्न पडला होता की जर जास्ती मोठा पाऊस आला तर मग रॅशन भरायला कसं जायचं. आणि घरातलं तर रॅशन पूर्ण संपलेलं आहे, आज रॅशन भरावंच लागेल. त्यामुळं मग ते वाटत होतं की जास्ती पडू नये, हलका हलका पडू दे पण जास्ती पाऊस पडू नये. पण इथे ना आभाळ बघितलं तर असं वाटत होतं की पाऊस पडणारच आहे, थोडा का होईना पण
पाऊस पडणार आहे. तर इथे अर्ध्या तासामध्ये मी माझा स्वयंपाक उरकला होता. तर कुकरला 3 शिट्ट्या पण झाल्या आणि कुकर थंड पण झाला. तर डबे काढून ठेवले साईडला. आणि आता इथे चालू होतं माझं चना मसाला बनवायचं काम. तर चणे तर उकडलेले आहेत, पण ना डबे गरम होते त्याच्यामुळं ते हात पण लावता येत नव्हतं. मग नंतर ना आयडिया केली की डब्बा जो आहे ना तो चण्याचा, तर त्याला ना पाण्यामध्ये ठेवूया. कारण पाण्यामध्ये ठेवलं तर मग ते त्यातली वाफ जी आहे ती कमी होईल आणि त्याचं झाकण पण निघेल आणि थंड झाल्यावरती त्याला हात पण लावता येईल. त्यामुळं आता इथे आमच्या मायलेकींचा प्रयत्न चालू झाला होता. डब्बा बाहेर काढायचा चण्याचा आणि त्याला त्याच्यावरती पाणी ठेवून काही ते ताटामध्ये पाणी ठेवून तो डब्बा त्याच्यामध्ये ठेवायचा, म्हणजे डब्बा थंड होईल असं. तरी ते एवढा डब्बा गरम होता की त्याला हात पण लावता येत नव्हतं. पण अन्नूताईने आयडिया केली आणि 2 चाकू घेतले आणि त्या चाकूनी ते डब्बा पकडला आणि ह्या ताटामध्ये ठेवून दिला. म्हणजे कुठं कुठं अशी आयडिया करून हे करावं लागतं. तर आता इथे दोन्ही पण हे जे आहे ते शिजून झालेले आहेत तयार. म्हणजे डाळ भात पण शिजला आहे आणि चणे पण शिजलेले आहेत. फक्त आता चण्याला फोडणी द्यायची होती. पण तेवढ्यात साहेबांचा फोन आला आणि ते बोलले की मी 5 मिनटामध्ये स्टेशनला येणार आहे. तर मग मी अन्नूताईला सांगितले की तू बनव चना मसाला, बाकी मी आता जाते. कारण की रिक्षा भेटतो नाही भेटतो त्याच्यावरती पण डिपेंड असतं स्टेशनवर पोचणं. स्टेशन काय 5 मिनटामध्ये पोचतं रिक्षाने गेल्यावर, पण रिक्षा वेळेवरती भेटला पाहिजे. त्यामुळं ना मग मी हे जे चना मसाला बनवायचं काम जे होतं ते अर्ध्यावरतीच ठेवलं आणि मी गेले रॅशन भरायला. आणि हे बघा थोडा वेळ पाऊस पडला आणि नंतर अचानक बंद झाला. तर आता इथे रॅशन वगैरे भरून झालेलं आहे आणि आम्ही निघालो आहे घरी. तर पावसामुळे ना एकदम थंडगार वातावरण झालं होतं आणि एकदम वेगळंच हे वाटत होतं. नाही नाही हे आहे फुल आहे फुल. ती गाडी आल्यावरती गर्दी होते हो. आता बघा ती गाडी आता एक येऊन गेली ना, ती लोक इथं पोहोचेपर्यंत रिकामी राहतात. आलं आज बरं लवकर आलं बघ. हां हां पास्ता आणि बॉर्बनचं मोठं पॉकेट आणलंय, मोठं एकदम. मग काय तर किती वाजले बघ, 7:30. पप्पा वडापाव आणायला गेलेत. बरं आहे.
बाकीच्यांपेक्षा तर. पण तुला 1 महिना जाईल. एक काय 5-6 महिने जाते. मोठा आहे ना. ह्याच पप्पाने नाही का 2 बॉक्स आणलेले, 6 आणलेले. मोठे किती मोठे वर्षभर गेले. वर्ष. अरे म्हणजे हे मला वाटतं 1 साबण 2 महिने जाईल तुला ते. 1 साबण एवढं पण काही घासत नाही. आज पण झोप भारी दादा झाली. चालू आहे ना. हा बे. आज झोप भारी झाली. दुपारी वाटून घ्यायची ती. नाही बाबू सगळं आणलंय. पप्पाला तर आवडतच नाही ना ते. आणि आता रेशन वगैरे भरून आल्याच्या नंतर वडापाव वगैरे खाल्ला आणि आता इथे सुरुवात केलेली आहे भाजी बनवायला. तर बाकी सगळा स्वयंपाक रेडी होता. तर अन्नूताईने ना पाणी आलं होतं म्हणून भांडे वगैरे सगळं घासली. झालं तर डाळीला फोडणी दिली होती. झालं तर म्हणजे बाकीचे सगळे कामं केली होती तिने. फक्त ना भाजी बनवायची बाकी होती. तर ती आता मी बनवून घेते. हा मसाला मग थोडस हे राहू दे. मग कांद्याची पात जॉन्सन बेबी माझ्या तुला पण तीच होतं. आजच्या दिवस सगळ्याला लवकर आहे. तर आता इथे रेशनची डिलिव्हरी पण आली होती. म्हणजे आम्हाला सांगितलं होतं टायमिंग की 9 वाजेपर्यंत रेशन घरी पोहोचेल म्हणून. पण इथे 7:30 ते 7:45पर्यंत रेशन आलं पण. म्हणजे आम्ही घरी आलो आणि थोड्या वेळातच रेशन पण आलं. आणि आता इथे मुलं चेक करत होते रेशनमध्ये. म्हणजे लिस्ट आणि सामान सगळं चेक करत होते. तोपर्यंत इथे मी भाजीला फोडणी देऊन घेते. आणि कांद्याची पात बनवायचं म्हणलं तर एकदम सोप्या पद्धतीनेच मी बनवते. जास्ती त्याला काही हे नाही. पण एकदम साधी सिंपल कांद्याची पात बनवते. गॅसचा प्रॉब्लेम.